लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विभागीय आयुक्त कार्यालय येथे जनसंवाद बैठकी विविध विभागांचा आढावा। नाशिक रोड येथील महसूल आयुक्त कार्यालयात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आढावा बैठकीसाठी आले होते। त्यावेळी त्यांनी विभागातील महसूल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला। बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली। त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना ते म्हणाले की अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना लवकरच नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय होईल। त्याचप्रमाणे बऱ्यापैकी पंचनामे झाले असून ते लवकर पूर्ण होतील। पावसाळा संपला की राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकींचे वारे सुरू होतील। या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढवणार आणि सर्व ठिकाणी महायुतीच विधानसभा निवडणुकीप्रमाणे विजयी होईल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला। तसेच पालकमंत्रीबाबत लवकरच निर्णय होईल। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांच्यात चर्चा सुरू असून सदरची चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि त्याबाबत योग्य निर्णय होईल, असेही मंत्री बावनकुळे म्हणाले। पावसाळा संपला की निवडणुकीचे वारे सुरू होतील आणि सर्व निवडणुका होतील। विधानसभेसारखाच रणसंग्राम महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येईल। या सर्व निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत। तसेच सर्व निवडणुकांमध्ये महायुतीचे महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून येतील, असा ठाम विश्वास व्यक्त करून मंत्री बावनकुळे पुढे म्हणाले की त्याचप्रमाणे मुंबईत आमचे मोठ्या प्रमाणात काम आहे, त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होईल। शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षात युती संदर्भात प्रश्न विचारला असता मंत्री बावनकुळे म्हणाले की ते प्रगल्भ नेते आहे, योग्य ते निर्णय घेतील, मला त्यावर बोलण्याचा अधिकार नाही। पुणे येथे झालेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मंत्री बावनकुळे म्हणाले की झालेला प्रकार गंभीर असून अशा घटना घडणे योग्य नाही। आरोपींना कडक शासन होईल। तसेच याबाबत सरकारने सुद्धा गंभीर दखल घेतली असल्याचे मंत्री बावनकुळे म्हणाले। यावेळी पत्रकार परिषदेनंतर त्यांनी जनसंवाद घेतला। यावेळी विविध ठिकाणावरून नागरिकांनी आणलेल्या सर्व निवेदन स्वीकारून त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला। यात एकूण 64 अर्ज निवेदन जमा झालेत। बावनकुळे यांनी आलेल्या काही अर्ज तक्रार संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना थेट फोन करून झापले, त्यामुळे तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक रोड, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.